जिथे दृष्टी तिथे सृष्टी. मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल न होण्याच्या मागचं मूळ कारण जे आहे डिसबिलीफ. सो या पॉडकास्टमध्ये ना मी हे जरूर सांगेन की तुमचं पैशाशी असलेलं नातं कसं आहे ते आधी चेक करा. तुम्ही सक्सेसफुलच आहात या अनुषंगाने जेव्हा करताना कुठलंही मॅनिफेस्टेशन हमखास होतं. मी तर काय काय मॅनिफेस्ट केलं. म्हणजे मी मॅनिफेस्टेशनला असं म्हणते की युनिव्हर्स इज लाईक युअर जिम. जेव्हा तुम्ही कॅशमध्ये पैसे देता तेव्हा म्हणायचंय कम बॅक टू मी इन मिलियन वेज आणि मिलियन टाइम्स. ओके, ही व्यक्ती मला सोडून गेली, या व्यक्तीने मला दगा दिला, या व्यक्तीने माझे पैसे लुबाडले, हे ऍक्सेप्ट करा. आता मी जर तुला सांगतो घड्याळ दाखव, तुझी अंगठी दाखव, तुझे विचार दाखव, तुझं स्ट्रेस दाखव. पण मला एक कळलं, देव तुम्हाला ते नाही देत जे तुम्हाला हवं. देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. मी आध्यात्मिकच आहे, माझा सोलच आध्यात्मिक आहे. मी हा ह्युमन एक्सपिरियन्स घेण्यासाठी या पृथ्वी तलावर आहे. जेव्हा आई जन्म देते ना बाळाला, तेव्हा नाळ कापली जाते, तिथेच डिटॅचमेंट खरं सुरू झालेलं असतं. येस, कर्मा तुमचे क्लिअर नसतील तर या जन्मी त्याचा त्रास होतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती आपल्या बरोबर असते, स्वतः. प्रोफेशनल ग्रोथ हवी असेल तर 138 हा नंबर आणि इन्फिनिटीची साइन अशी लेफ्ट हातावरती काढायची. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणाली या माझ्या डिजिटल वाहिनीच्या प्लॅटफॉर्मवर आज आपण पहिल्यांदाच भेटणार आहोत अशा पद्धतीनं. कारण या प्लॅटफॉर्मवर मी म्हणते, कारण आत्ता प्रवास सुरू होणार आहे विचारांचा, आणि तो विचार अर्थातच तुम्हा आम्हा सगळ्यांना समृद्ध करेल असा माझा प्रयत्न असणार आहे. जो विषय आहे पॉडकास्टचा, आणि त्या पहिल्याच भागात मी असा विषय घेतलाय जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. स्वप्न, विचार आणि त्यांना वास्तवात आणण्याची ताकद कशात असते? मॅनिफेस्टेशन. आणि त्यासाठीच मी आमच्या या पहिल्या पॉडकास्टसाठी बोलवलेलं आहे वनश्री पांडे यांना. अर्थात का, त्या आहेत लाईफ कोच, मॅनिफेस्टेशन कोच, टॅरो कार्ड रीडर, चक्रा हिलर, एनर्जी हिलर. म्हणजे आज खरं तर आपण सगळेजण या विचारांनी समृद्ध होणार आहोत, आणि ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. मनश्री, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, कशी आहेस? मस्त. आपण तशा भेटलोय आधी भेटलोय, आणि आपण तशा आम्ही खूप भेटलोय, आणि आपला एक संवाद आहे बऱ्याच. पण मला ना, आपण मॅनिफेस्टेशन विषय घेतलाय त्यामुळे याआधी मी खूप बोलले तुझ्यासोबत. पण मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? आणि त्याला जोडून खूप जण मॅनिफेस्टेशन करतात, पण सगळ्यांचंच काही ते पूर्ण होत नाही, असं का? सो मॅनिफेस्टेशन म्हणजे तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तू युनिव्हर्सकडे थ्रो करतेस आणि युनिव्हर्स तुला ते देतं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन ही अशी सुंदर टेक्निक आपल्याला आहे, आपल्या सगळ्यांकडेच आहे खरं तर, की आपल्याला जे हवंय. तुला माहिती एक म्हण आहे प्रणाली, जिथे दृष्टी तिथे सृष्टी. सो तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता ना ती गोष्ट तुम्हाला दिसायला लागते आणि मिळायला लागते. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही विशिष्ट पद्धतीने, त्याच्यामध्ये काही काही टेक्निक्स आहेत, त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी ज्या पूर्ण करून घेता किंवा होणार आहेत त्या प्रोसेसला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. आता तुझा दुसरा प्रश्न आहे की बरेचदा मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होत नाही. मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल न होण्याच्या मागचं मूळ कारण जे आहे डिसबिलीफ. लोकांचा विश्वासच नसतो. लोक म्हणतात असं बोलून काही होतं का? म्हणजे मनी मनी कम टू मी. मी हे करायला सांगते माझ्या क्लायंट्सना की मनी मनी कम टू मी, आय लव्ह मनी, मनी कम्स टू मी फ्रॉम इच अँड एव्हरी डायरेक्शन. मी असं म्हटल्यावरती ते म्हणतात हिला काय जाते बोलायला. काम करावं लागतं, 12 तास काम करावं लागतं. हो, करावं लागतं, मीही करते. मी रात्री 10 पर्यंत सेशन्स घेते. काम मी सुद्धा करते. पण काम करत असताना माझं इंटेन्शन जे आहे, जी एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये हे नाहीये अरे यार मी काम करते आणि पैसे येत नाही, किती काम करते तरी पैसेच येत नाहीये, माझ्या नशिबात फक्त कामच करायचं ठेवलंय, पैसे येतच नाही. तुमचं बिलीफ सिस्टम जी आहे ना प्रणाली, ती इतकी नेगेटिव्ह असते की तुम्हाला हे कळत नाही. तुम्हाला काय ना, सोप्या भाषेत सांगू का, तुम्हाला तूप खायचंय पण तुम्हाला दूध जे 60 रुपये लिटर आहे ना ते तुम्हाला घरातून उकळवायचं नाहीये. कारण दूध उकळवलं तर काय येणार आहे, साय जी आहे 200 रुपयाची. त्या साईला तुम्ही विरजण लावून जेव्हा लोणी काढता ते लोणी आहे 300 रुपयाचं. पण त्याच लोणाला जेव्हा तुम्ही कढईत विस्तवाच्या खाली उकळवता, ज्याचं तूप बनतं, जे पाणी टाकलं चरचर आवाज येतं, ते तूप असतं 500 रुपयाला. सो लोकांना प्रोसेस नकोय. लोकांना डायरेक्ट तूप हवंय. मेरे को 5 करोड चाहिए. अरे पण 5 करोड आएगा किधर से?
5 करोड आएगा ये खुद को बिलीफ है क्या? स्वतःवर विश्वास आहे का मुळात? बरं 5 करोड आल्यावर त्या 5 करोडचं काय करायचं हेही माहित नसतं. नियोजन नाही. नियोजनच नाही. सो मॅनिफेस्टेशन फेल व्हायचं मेन जे कारण आहे की तुमचा स्वतःवर नसलेला विश्वास, की हे होत नाही, असं बोलून काही होत नाही. कारण कुठेतरी ना प्रणाली तुमच्या बालपणी तुमचं पैशाशी असलेलं नातं किंवा काहीही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतात, स्पेशली पैसे, कारण सगळेजण पैसेच, सगळ्यांनाच पैसे हवेत आणि ते कितीही कमवलेत तरी कमी आहेत. सो या पॉडकास्टमध्ये ना मी हे जरूर सांगेन की तुमचं पैशाशी असलेलं नातं कसं आहे ते आधी चेक करा. बहुतांश लोक आपण सगळे मिडल क्लास बॅकग्राऊंडचेच आहोत. आई बाबांनी जॉब केलाय, गव्हर्नमेंट जॉब केलाय. सो लहानपणापासून आपण काय ऐकलोय, जास्त पैशाच्या मागे धावायचं नाही, हा जास्त हाव करायची नाही, आपली लायकी बघून हातपाय पसरा, न कोणी दिले तर घ्यायचं नाही, तो हावरटपणा. हे बिलीफ सिस्टम तुम्ही लहानपणापासून ऐकून 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 तुमचे ते ब्लॉक्स बनतात. बरोबर. सो इथे ना एक कॉन्सेप्ट आहे, एक माइंडसेट असतो, एक बिलीफ सिस्टम असते आणि एक ब्रेन वेव्स असतात. आता माइंडसेट कसा बनतो की तुम्ही ज्या वातावरणामध्ये लहानाचे मोठे होता, तुम्ही जे 5 सेन्सेसने बघता, अनुभवता, ते तुम्ही आतमध्ये टाकत जाता. तू कधी डॉक्टरला असं म्हणताना पाहिलंयस का की माइंडचं स्कॅन करा किंवा माइंडचं तुम्ही हे करा, टेस्ट करा? ब्रेन स्कॅन सांगतात, हो. ब्रेनचा माइंडचा एमआरआय नाही सांगत. का? कारण माइंड इज अ स्पेस आणि त्याच्या आतमध्ये ब्रेन हा एक ऑर्गन आहे आणि त्याच्यातनं हॉर्मोन्स आणि तुमचे वेव्स जात असतात. बरोबर. सो ज्याला हे कळतं ना की माइंड ही स्पेस आहे आणि त्या माइंडमध्ये जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी टाकत गेलात तर ब्रेन तुम्हाला कॉर्टिझोल आणि स्ट्रेस हॉर्मोनच टाकणार आहे. वेव्स पण निगेटिव्ह आहे, तर तुम्ही मॅनिफेस्ट कसं कराल? त्यामुळे जसं दात वाचवायचा असेल तर रूट कॅनल लागतो, तसं मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुमचे रूट्स, इफ यू वॉन्ट टू एन्जॉय फ्रुट्स यू हॅव टू हील युअर रूट्स. सो तुम्हाला रूट्स मध्ये की तुमचं पैशाशी असलेलं नातं कसं आहे, त्याला घेऊन माइंडसेट कसा आहे, बिलीफ सिस्टम, अगेन समाज, हा इंजिनियर झाला, ह्याला 2 लाख पगार आहे, ती डॉक्टर झाली, ती 4 लाख कमवते, हा PhD केलाय, तो फॉरेनला आहे, सतत कम्पॅरिझन. बरोबर. त्यामुळे तुमचा बिलीफ सिस्टम पण होतं की कधी कधी माझ्याकडे खूप क्लायंट येतात, त्यांना न्यूनगंड असतो, मी शिकले नाहीये, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही, कम्पेअर करत बसतात किंवा आपल्या घराण्यात हे चालत नाही, हा आपल्या आपल्या पद्धती नाही आहेत ह्या. त्यांनी काय होतं, तुमचं बिलीफ सिस्टम, सो माइंडसेट आणि बिलीफ सिस्टम खूप स्ट्रॉंग होतं. त्यामुळे नवीन गोष्टी ट्राय करायला माणूस घाबरतो, बरोबर. कारण ते इतकं कोर मध्ये गेलेलं असतं ना प्रणाली, की नवीन काही करताना असं काही होत नाही, असं नसतं यार, आमच्या आईबाबांनी पण स्ट्रगल केलंय, तिच्या आईबाबांनी पण केलंय, तर आमच्या नशिबात पण आहे. तुम्ही बोलताय काय, माइंडमध्ये टाकता काय? तुम्ही घर रोज साफ करता, केरलादी काढता, तुम्ही रोज आंघोळ करता, दात घासता, मग तुम्ही माइंडमध्ये तोच कचरा रोज टाकताय. माइंडमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह काही टाकत नाहीये. तुम्ही सिम्पल आहे, तुम्ही आंब्याची बी पेरल्यावरती कारली नाही येणार आहेत. सो मॅनिफेस्टेशन फेल व्हायचं मेन कारण डिसबिलीफ, विश्वास नसणे, स्वतःचं इंटेन्शन आणि स्वतःला काय हवंय ह्याचीच माहिती नसणे. आणि जर समजा कोणी सांगितलं की अरे चल मला फायदा झाला मॅनिफेस्टेशन करून, मग हे करतात 1-2-3 महिने, अरे यार मैंने किया कुछ पैसे ही नहीं आए. म्हणजे पैसे आले तर मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल, पैसे नाही आले तर मॅनिफेस्टेशन फेल. हा विचार करून ते 3 महिन्यांनी सोडून देतात. मी प्रत्येक क्लायंटला हे सांगते, इव्हन सगळ्यांना सांगते की तुम्ही कुठलंही मॅनिफेस्टेशन करत असाल तर येणाऱ्या सक्सेस आणि फेल्युअर वरती तुमची कृती ठेवू नका. तुम्ही सक्सेसफुलच आहात या अनुषंगाने जेव्हा करताना कुठलंही मॅनिफेस्टेशन हमखास होतं. मी तर काय काय मॅनिफेस्ट केलंय. माझ्या क्लायंटची टेस्ला आलेली आहे, माझ्या क्लायंटचे BMW, PhD, आणि हे लोकांना ऐकून वाटेल की हे फक्त श्रीमंतांसाठी आहे का मॅनिफेस्टेशन? नाही, हे प्रत्येक माणसासाठी. आणि प्रत्येक माणसामध्ये, म्हणजे मी मॅनिफेस्टेशनला असं म्हणते की युनिव्हर्स इज लाईक युअर जिन, जो हुकुम मेरे आका, तुम्ही जे काही सांगणार आहात ते तो देणार आहे. पण हा कॉन्सेप्टच नाही ना, कारण लहानपणापासून मेहनत कर, काम कर, 12 तास काम कर, ठीक आहे ते करायचंच आहे, पण विश्वासाने आणि बिलीफने जेव्हा करता तेव्हा त्या गोष्टी येतात. आणि ही इज लाईक जिन, तुम्ही जे थ्रो करणार आहात ना ते येणार आहे, फक्त विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक वेळेला तू पैशाचं आता म्हणालीस की Yes. ते नियोजन असं असतं ना, पैसा येतोय बरोबर, पण तो टिकत नाहीये. करेक्ट. आणि आपण म्हणतो अरे काय आता एवढे पैसे आले महिन्याच्या सुरुवातीला आणि महिना बघता बघता, yes. संपता संपता पैसे गेले कुठे. येस, आणि असंही नाही की मी खूप उडवलेत, मी खूप खर्च केलेत, असंही अनेकदा दिसतच नाहीत नसतं, कुठे दिसत गेलेत. नाहीत कुठे गेलेत. असं Correct. का होतं? अगेन फिअर, भीती.
लहानपण किंवा आपण ना लहानपणी कधी कधी कोणाचं तरी एकदम बिझनेस कोसळलाच आहे, म्हणजे करोडपती तू रोडपती, किंवा लॉसेस झालेले असतील लहानपणी, तर ती भीती असते की मला पैसा साठवायचा आहे. हा अगेन तुमचं माइंडसेट आणि बिलीफ सिस्टम ते तुम्हाला चेक करावं लागतं. सिम्पल आहे, तू जर भीती थ्रो केलीस तर भीती येणार आहे, तू जर करेज थ्रो केलंस तर करेज येणार आहे, तू अबंडन्स थ्रो केलास तर व्हॉट यू आर इनसाइड जे होते ते आतनं होतंय. पैसा नाही म्हणत आहे ए मी आलोय, हा आता मी संपणार आहे, तो तुम्हीच खर्च करणार आहे. मग तुम्ही खर्च करत असताना त्याला काय एनर्जी देताय? बरोबर. मनी जेव्हा तू एक नोटीस केलंय, लोक इव्हन बिलं भरताना सुद्धा काचकूच करतात, 5,000 गेले. एव्हरीथिंग इज एनर्जी. सो वाय यू आर गिव्हिंग दॅट नेगेटिव्ह एनर्जी? सांग ना, 5,000 गेलेत ना, ठीक आहे. मला एक मी इथे सांगते सगळ्यांना, जेव्हा तुम्ही 5,000 काही 1 रुपया काही कॅश मध्ये देता, आनंदाने द्या, कारण लक्ष्मी ही वाहती असली पाहिजे. कारण की कसं आहे ना, एनर्जी इज ऑलवेज इन टू फ्लो. तो फ्लो नसेल, पाणी सुद्धा साचलं तर गटर होणार आहे. सो मनीला पण एनर्जीच आहे ना. सो तुम्ही ती हसती खेळती अशी वाहती ठेवा. म्हणजे तुम्ही जेवढं, मी तर म्हणते 10% ऑफ युअर इन्कम यू शुड डोनेट, ऍटलीस्ट 5. आता तुम्ही म्हणाल की हिला काय बोलायला जात आहे, सगळं आहे, आमचे 2 वेळचे खायचे म्हणजे असं नाहीये. तुम्ही एक वडापाव जरी दिला तरी ते देणंच होतं. वाय? कारण ती एनर्जी आहे ना. आता घरात तुम्ही कचराच काढला नाही तो कचरा साठत जाणार, बरोबर. पैसा तसाच ठेवलात तो साठतच राहील, फ्लो कसा होणार तो? सो तुम्हाला पैशाशी असलेलं नातं खूप चांगलं करावं लागेल. सो इथे एक टिप देते मी, जेव्हा तुम्ही कॅशमध्ये पैसे देता तेव्हा म्हणायचंय कम बॅक टू मी इन मिलियन वेज आणि मिलियन टाइम्स. माझ्याकडे तू दुपटीने 100 पटीने जास्त ये, मिलियन वेज मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि मिलियन टाइम्स जेव्हा जेव्हा मी पैसे खर्च करेन. म्हणजे तुम्ही काय एनर्जी दिली? छान पॉझिटिव्ह एनर्जी दिली. बरोबर. त्याच्यानंतर बँक ट्रान्सफर किंवा हे करताना 708 हा नंबर म्हणायचा. मी बोलले पण एका ठिकाणी, लोकांकडे पैसे येतात, अगं माझं वॉलेट कधीच रिकामं नसतं, कारण मी ना बिलं पण नाही ठेवत माझ्या वॉलेटमध्ये. आणि माझं, तू आता जसा असं एक स्माइल देतेय, मी जेव्हा हे सगळं शिकत होते मलाही असं होते, काय बोलते पकाऊ टीचर, म्हटलं हिला काय 5,000 फी घेतली हिने, ही बोलते मनी मनी कम टू मी, बिलड नाही ठेवायची, किंवा हा 708 नंबर म्हण. तर बरेचदा मी जीपेला पिन 708 चुकून टाकायचे. कारण डिसबिलीव्ह ना. सो मी मग विचार केला की हे बोलून नुकसान तर नाहीये ना, 708 बोलून नुकसान काय आहे? नुकसान कुठे माहितीये? माझ्याकडे पैसेच नाही, मी गरीबच आहे, पैसेच टिकत नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही जे बोलताय ना सतत ते चुकीचं आहे. 708 चुकीचं नाहीये. मग मी म्हटलं की चल करूनच बघते 708 आणि कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. प्रणाली, पैसे माझे, म्हणजे मी 100 रुपये दिले ना तर मला 500 रुपये यायचे, कुठून तरी यायचे. सो मी तुला खरं सांगू प्रणाली, माझा आधी माइंडसेट थोडासा असा चिंगूस टाईप होता. मला असं वाटायचं शी एवढे कसे पैसे खर्च करायचे, किंवा नाही 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 आपण नाही जास्त कमवायचे. पण माझ्या घरात सगळे बँकर्स आणि इंजिनियर आहेत, त्यामुळे माझं तर नोकरी कर. अरे पण मी नाही नोकरीसाठी बनलेली. जस्ट बिकॉज माझ्या माइंडसेट आणि बिलीफ सिस्टम मध्ये ते जर घातलंय की नोकरी करायची, बट डेस्टिनीने मला हिलर केलं ना, डेस्टिनीने मला ऍक्ट्रेस केलं. सो जस्ट बिकॉज 1,000 लोक एका डिरेक्शनला जात आहेत, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण त्याच्या मागे जा, किंवा तुमची डेस्टिनी तशी असेल, कदाचित तुमची दुसरीकडे असेल, मे बी तुम्ही लीडर असाल, फॉलोअर नसाल. त्यामुळे स्वतःला ओळखणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करताना, म्हणजे मी तुला सांगेन ना की एक गालिचा असतो बघ, वेगवेगळ्या रंगांच्या धाग्याने तो विणतो, तसं आपलं लाईफ आहे. मॅनिफेस्टेशन आलं, हिलिंग आलं, प्रॅक्टिकल आलं, लॉजिकल असं, या सगळ्या गोष्टींचं मिश्रण जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा एक सक्सेसफुल व्यक्ती बनते. आता तू म्हणशील की सक्सेसफुल व्यक्ती म्हणजे फक्त पैसा असेल तर सक्सेसफुल होतो का? माझ्याकडे प्रणाली असे कितीतरी क्लायंट आहेत की लाखोने पडलेले आहेत पैसे, पण घरात आजार पण आहे. मग इज दॅट पर्सन हॅपी? नो. हेल्दी जो आहे त्याच्याकडे पैसे नाहीयेत, अच्छा हेल्दी आणि वेल्दी आहेत, त्याच्याकडे रिलेशन नाहीये. सो तू घुमून फिरून कुठेही आलीस ना तरी हॅपीनेस इज नॉट आउटसाइड, इट इज इनसाइड. तुमच्या आतमध्ये तो हॅपीनेस असायला हवा. आणि तुम्ही हॅपी आहात, तुम्ही आनंदी आहात म्हणून तुम्ही गोष्टी करताय. मला सक्सेस मिळेल तर मी आनंदी, आणि मला फेल्युअर मिळेल तर मी नाकामी किंवा फेल्युअर, हा जो माइंडसेट केला ना, तर मॅनिफेस्टेशन काय, साक्षात ब्रह्मदेव जरी आला ना, तो म्हणतो विजयश्री भव, लढाई लढायची तुम्हाला, त्याच्यानंतर यश तुम्हाला मिळणार आहे जेव्हा केव्हा तुम्ही लढाई लढाल. नुसता आशीर्वाद देऊन
नुसतं 369 मनी आय एम अ मनी मॅग्नेट, मनी कम्स टू मी इझी बोलून होणार नाही. मला परवा फोन आला एका बाईचा, मॅम मी तुमचं पाहिलं युट्यूबला आणि मला मॅनिफेस्टेशन करायचं आणि मला 1 करोड हवेत, पण मी हाऊसवाईफ आहे. म्हटलं हाऊसवाईफ आहात तुम्ही, पण मग काम तर करावं लागेल तुम्हाला. नाही नाही, काम नाही करता 1 करोड हवेत, असं कसं मिळेल? असे फोन येतात. येतात. मी म्हटलं "अहो, नाही बापरे. काय नाही, तर ऍटलीस्ट तुम्ही म्हटलं बाईला ही एक देणगी दिली आहे देवानी, की तू ओट्यापासून सुद्धा कमवू शकते. अगदी पोळ्या, लोणचं, पापड. म्हटलं काहीतरी तर बिझनेस कर. नाही काही नाही. मला मॅनिफेस्ट करून कमवायचे ते 1 करोड. असं नाही होत. म्हणून साक्षात देव जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतो, विजयश्री भव, लढाई तुम्हाला लढायची आहे. सो मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं असेल तर मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल या सेगमेंटमध्ये तुमचं बिलीफ सिस्टम, तुमचा माइंडसेट हा चेक करा. तो जर कंजूस असेल, तो जर ब्लॉक्ड असेल, तर त्याला ओपन करा. कारण या माइंडसेट आणि बिलीफ सिस्टमची पुढची स्टेप आहे तुमचे ब्रेन वेव्स. ते तुम्ही बदलू शकता. कारण की ते असे क्षणाक्षणाला बदलतात. तुमचा सबकॉन्शियस माइंड असतो, तुमच्या कॉन्शियस माइंड असतो. ते तुम्ही बदलू शकता. कसे? ह्याच्यामध्ये खूप टेक्निक्स आहेत. मॅनिफेस्टेशनमध्ये 369 आहे, 333 आहे, 555 आहे, 777 आहे. तुम्हाला जी पटेल ती. ओके. त्याच्यामध्ये होओपोनोपोनो पण ही एक खूप सुंदर मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे. EFT टॅपिंग, ज्याला आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतो. अशा भरपूर टेक्निक्स आहेत. पण मुळातच तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्हाला चूज करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला लागतो एकांत. आणि अनफॉर्च्युनेटली लोक स्वतःबरोबर राहायला घाबरतात. लोक नेहमी बाहेर जातात. बरोबर. मित्र, मैत्रिणी, मॉल, हे ते. का? कारण ते पळतात स्वतःपासून. स्वतःपासून. मग तुम्ही जर स्वतःपासून पळता, देव तुम्हाला काय देईल? बरोबर. सो तुम्हाला मेडिटेशन, चिंतन मनन का महत्वाचं आहे? आणि हे मला माझ्या आजारपणाने दिलं. जेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता, मी एवढे वर्ष बेडवर होते, बेडरिडन होते, माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी माझ्या एकटीवर वेळ घालवला आणि तो वेळ घालवत असताना प्रणाली मला तो वेळ आवडायला लागला. मला कळलं की हे जे माझे असे लिकेजेस होते ना, ह्याला भेटली त्यांनी एनर्जी घेतली, त्याला भेटली त्यांनी एनर्जी घेतली, ही सगळी माझी सेव्ह झाली. आणि त्या पूर्ण बेडवरती मी जेव्हा 6 महिने बेड रिडन होते ना, मी टॅरो शिकवायला लागले. सो जेव्हा तुमचा फोकस बघायला डोळे जे आहेत ते बाहेरचं दिसतं, आतलं कुठे दिसतं? आतमध्ये डोळे नाही आहेत. आतमध्ये जे काही होतंय त्याला डोळे नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मननचिंतन हे करावंच लागतं. आणि हे लकीली मला करता आल्यामुळे मी माझ्यावर काम करू शकतो. सो तुम्हाला जर मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर नुसतं, मी नेहमी म्हणते, बटाटा आणून भाजी नाही होत. त्याच्यावर कढई, तेल, तूप, मोहरी, हिंग, मीठ, मग कोथिंबीर, मग रस्स्याची आहे की काचऱ्यात. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आत्मसात करता आणि एका प्लॅनिंगने करता. आता त्याच्यात बरेचसे लोक म्हणतात प्लॅनिंग करके कुछ नहीं होता, अभी क्या कल को क्या होगा पता नहीं. अरे बट कल को तुम जिंदा रह गए 100 साल तक तो क्या करोगे? तेव्हा तुम्ही म्हणाल ओ यार मी 40व्या वर्षी SIP का नाही केलं? तेव्हा काय होतं, मरना तो एक दिन सबको ही है, क्या करना है? अरे पण तू जी गया 80 साल, अब क्या? सो मला असं वाटतं की प्लॅनिंग करावं. मॅनिफेस्टेशनमध्ये ते उपयोगी पडतं. कारण जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता ना, तुम्हाला तुमचे लिमिट्स माहिती असतात. फॉर एक्झाम्पल, जर महिन्याला मी 1 लाख कमवते, तर 20,000 माझे सेव्हिंगमध्ये, 40,000 माझा घरचा खर्च आहे, 20,000 माझे वरचे खर्च आहेत. या अशा प्रकारे जेव्हा प्लॅनिंग करतो ना, आपल्याला कळतं की आपल्याला 2 वर्षांनी ग्रो करायचं. आपल्याला एक विजन मिळते. आपल्याला का नाही तर मग शाळेमध्ये बरोबर शाळेची वेळ असते, ऑफिसची ठराविक वेळ असते, ट्रेन याच वेळेला येते. वेळेचं काहीतरी महत्व आहे ना. सो तुम्हाला ते प्लॅनिंग आणि नियोजन हे महत्वाचं असतं. कारण त्याने तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या ह्या ज्या टेक्निक्स आहेत, कारण तिथेही शिस्त लागते. 369 तुम्हाला करायचं आहे तर सकाळी 3दा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळेला ते मॅनिफेस्टेशन लिहायचं आहे. सो ते सुद्धा लूपमध्ये. आणि इफ यू नोटीस की सगळं जे आहे ते एका लूपमध्ये. चाक चालतं गोल. आपण रोज काय करतो? तू कधी विचार केलास या गोष्टींचा? सकाळी उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, ऑफिसला जातो की आपल्या कामाला जातो. काम करतो, तिथे फ्रस्ट्रेट होतो, सगळी चिडचिड करतो आणि परत घरी येतो. घरी जर नवरा दिसला किंवा मुलगी दिसली त्यांच्यावरती फ्रस्ट्रेशन, जेवण करतो, जेवतो आणि झोपतो. परत दुसऱ्या दिवशी तू तेच करते. सो तसं पाहायला गेलं तर तू सगळं लूपमध्ये करतेस. मग नेगेटिव्ह गोष्टी लूपमध्ये कशाला करायच्या? पॉझिटिव्ह करूया. सो काहीही केलं तरी तुम्हाला प्लॅनिंग आणि शिस्त
डिसिप्लिन हे लागणारच आहे. सो या टेक्निक्स ज्या आहेत, होपोनोपोनो, 369, 333, यांच्यापैकी कुठली तुम्ही टेक्निक निवडा आणि मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करा. मला इथे विचारायचंय की हम्म. बऱ्याचदा हम्म. आपण आजच्या एका काळाचं एक उदाहरण घेऊया, म्हणजे आता अँझायटी आणि डिप्रेशन हे हो. कमालीचे वाढलेले हो. आहेत लोकांमध्ये. मग हो. स्ट्रेस असेल, काही पर्सनल रिझन्स असतील किंवा कोणत्याही रिझन शिवाय पण हे आजार होताना दिसत आहेत. मग त्यावेळेला जेव्हा एखादा माणसात खूप निगेटिव्ह विचार करतोय, त्यावेळेला त्याला जर सांगितलं तू पॉझिटिव्ह विचार कर, तर ते शक्य आहे का त्या ह्याच्यामध्ये? आणि ते जर करायचं असेल तर त्याच्या निगेटिव्ह एनर्जीच्या सोबत तो मॅनिफेस्टेशन कसं करू शकतो? करेक्ट. सो आता माझ्याकडे जे येतात ते मोस्टली डिप्रेस्ड किंवा हार्टब्रेक किंवा जॉब लॉस, फायनान्शियल लॉस यासाठीच येतात. आता जेव्हा ना, मी एक सगळ्यांना इथे सांगेन, जेव्हा तुमच्याकडे तुमचा कोणी मित्रमैत्रीण किंवा कोणी येत असेल, तर जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा आधी ऐकून घ्या तिला. कारण ती ऑलरेडी वुंडेड आहे, ऑलरेडी तिला दुःख आहे, तर तिला व्यक्त होऊ द्या. त्याच्यावर ज्ञान नका देऊ. मी कधीच ज्ञान देत नाही की नाही नाही उठ आणि आता मॅनिफेस्ट कर. नाही होणार. जर तुमचं ऑपरेशन झालंय, तुम्हाला 1 महिना एक बेड रेस्ट सांगितलीये, तर तुम्ही जॉगिंग करायला नाही जाऊ शकत. सो एखादी व्यक्ती जेव्हा डिप्रेशन मध्ये असते, निगेटिव्ह थॉट मध्ये असते, तर ती व्यक्ती जर माझ्याकडे किंवा कुठल्या हिलरकडे गेली किंवा मित्रमैत्रिणीकडे गेली, तर आधी त्या व्यक्तीला ऐकून घ्या अर्धा तास. तिला सांगा, म्हणजे मी माझ्याकडे केस आल्यावर म्हणते की ओके, आय अंडरस्टँड युअर पेन. मला माहिती की तू आता खूप त्रासातनं जातोयस, पण ठीक आहे, आता ह्याच्या पलीकडे आपल्याकडे काय पर्याय आहे. मग आम्ही काय करतो, बसून लिटरली आउटकम, फिलिंग आणि ऍक्शन असं एक NLP, मी NLP कोच आहे, त्याच्यामध्ये ही एक टेक्निक आहे की तुमचं आउटकम तुमच्या फिलिंगशी अलाइनमेंट मध्ये आहे का, आणि त्याप्रमाणे ऍक्शन्स. जर तुला 5 लाख रुपये हवेत आणि तुला फिलिंग आहे की अरे मला 5 लाख कोणी देतील का, हे कन्फ्युजन फिलिंग आहे, आणि ऍक्शन त्या भीतीपोटी तू जातच नाही, तू काही ऍक्शनच घेत नाही, मग ना तुझं आउटकम 5 लाखाशी या ऍक्शन आणि फिलिंग अलाइनमेंट मध्येच नाहीये. मग मी अशा निगेटिव्ह ज्या गोष्टींमधनं जात असलेले क्लायंट्स आहेत त्यांना सांगते की ठीक आहे, जे आहे ते आयदर वेन यू आर फेलिंग ना, यू आर लर्निंग समथिंग, आणि वेन यू आर विनिंग, यू आर लर्निंग न्यू थिंग. सो विन विन सिच्युएशनच आहे. मग त्या व्यक्तीला मी सांगते की इथे आउटकमच्या खाली तुला काय हवंय ते लिही, आणि ही प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करू शकता, आणि तुमचे फिलिंग्स काय आहेत आणि तुम्ही ऍक्शन काय घेत आहात. आता तिथे डिप्रेस्ड फिलिंग असेल किंवा जर हार्टब्रेक असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोडून गेलेले असतील, ते ऍक्सेप्ट करावं लागतं. हिलिंग केव्हा सुरू होतं, जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, ओके ही व्यक्ती मला सोडून गेली, या व्यक्तीने मला दगा दिला, या व्यक्तीने माझे पैसे लुबाडले, हे ऍक्सेप्ट करा. माणूस कुठे चुकतो माहितीये, असं कसं केलं, असं होऊच शकत नाही, मला फसवून गेला. पण तुम्ही त्याला हा विचार करा ना, तुम्ही त्या व्यक्तीला का अट्रॅक्ट केलं. आतनं डिसिजन तर तुमचाच होता ना. मग ती चांगली व्यक्ती सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करू शकला असता आणि सिच्युएशन, पण आतमध्ये काहीतरी तुमचं अनहिल्ड आहे, जे तुम्ही आजपर्यंत बघितलेलं नाहीये, म्हणून तुम्ही ती गोष्ट अट्रॅक्ट केली. सो तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आणि होपोनोपोनो जी टेक्निक आहे ही तेच सांगते की तुमच्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही घ्यायला शिका, ती क्लिअर करा आणि तिथे नवीन गोष्टी फीड करा. लोक काय करतात, कोणीतरी अत्याचार केला, डिवोर्स झाला, पैसे गेले म्हणून लोकांना ब्लेम करतात, पण 3 बोटं आपल्याकडे. तुम्ही ती सिच्युएशन आणू का दिलीत, किंवा तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये माहिती असताना सुद्धा का राहिलात, किंवा तुम्हाला माहिती की वारंवार तुमच्यावर हे होत आलेलं आहे, मग तुम्ही ते अलाउ का केलं. आपण रेड फ्लॅग्स बघत नाही. सो अशा वेळेला सर्वप्रथम जे लोक डिप्रेस्ड आहेत, निगेटिव्हिटी किंवा एन्झायटी, स्ट्रेस, अगेन सी, आता मी जर तुला सांगतो, तुझं घड्याळ दाखव, तुझी अंगठी दाखव, तुझे विचार दाखव, तुझा स्ट्रेस दाखव, तुझी एन्झायटी दाखव. तू हे दाखवू नाही शकत. तू दाखवलंस काय, मग तुझी बोटं दाखव. जे रिअल आहे ते बघायचंच नाही, जे नाहीये त्याच्यावरती तू विचार करत बसलीस. सो प्रत्येकाने हा जो एन्झायटी, स्ट्रेस हे आपण क्रिएट केलेत माइंडमध्ये, ते बघितलंय, पण ती व्यक्ती किंवा ती सिच्युएशन गेलेली असते, कॅरी आपण करतो. बरोबर. का, कशासाठी, आणि मग आपणच रडतो. बरं, ती व्यक्ती ती सिच्युएशन मजेत असते आणि रडत आपण असतो, तर दिस इज अ साइन ऑफ फुलिशनेस असं मला वाटतं. म्हणजे आपण काही 8-10 वर्षांची मुलं नाही होत आता, की मला एखादी व्यक्ती जर फसून गेलेली आहे, वाईट वाटतं 100%. मला बॅकस्टॅप नाही का झालंय, खूप झालंय. मला खूप लोकांनी फसवलंय, पैसे डुबवलेत, इमोशनली खूप 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 केलंय. पण मी जेव्हा विचार केला की मी काही लोक अट्रॅक्ट केली, चांगली लोक पण होती,
आणि जेव्हा मी मला हील केलं प्रणाली, ट्रस्ट मी, 80 ते 90% फसवणारी आणि निगेटिव्ह लोक स्वतःहून निघून गेली. कारण मला एक कळलं, देव तुम्हाला ते नाही देत जे तुम्हाला हवंय. देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य आहे. आपल्याला अटॅचमेंटमुळे ना त्रास होतो. त्यामुळे डिटॅच करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ती फिलिंग असो, मुलगी असो, मुलगा असो, घर असो, नवरा असो, तुम्ही राहा. तुम्ही ऑब्झर्व्हरची भूमिका घ्या. जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता किंवा एन्झायटीमध्ये असता, तेव्हा तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचंय. म्हणजे काय म्हणतात ऑब्झर्व्हला मराठीत काय म्हणतात? निरीक्षण कर. निरीक्षण करायचंय हेलिकॉप्टर व्ह्यूने. जसं आता समजा तू माझ्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलीस, तर मी काय सल्ला देईन? काही टेन्शन नको घेऊसा, होईल. कशाला गेलाय ना तू, जाऊ दे ना. तू तुझ्याकडे बघ, स्ट्रॉंग हो, हे कर. देताना तू लेक्चर मस्त देशील, पण वेन इट कम्स टू यू, तू रडत बसशील कसा सोडून गेला किंवा काय. तेव्हा ना तुम्ही स्वतःला ऑब्झर्व्ह करा की तुम्ही काय करताय. आणि तुम्हाला वाटतं की ठीक आहे, तिथे पडदे लावून गजला ऐकून तुम्हाला डिप्रेशनमध्येच राहायचंय, हाही तुमचा चॉईस आहे. आणि पडदे उघडा. ठीक आहे, ह्याच्यातनं मी काय धडा शिकलो, ठीक आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, हे माझ्या डोक्यात मी क्रिएट केलंय, ते मला काढून टाकायचं आहे. आणि मग नवीन एक्सपिरियन्स अनुभवायचा आहे. आणि मग ती खिडकी उघडा आणि जा, दार उघडा आणि जा, हाही तुमचा चॉईस आहे. सो लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस. कुठलंही एन्झायटी, कुठलंही डिप्रेशन असं नाही येत, ए आय एम एन्झायटी आय कमिंग इनसाइड यू. इट्स यू आर टेकिंग इनसाइड. सो यू आर रिस्पॉन्सिबल. सो होपोनोपोनो मध्ये जी टेक्निक आज आपण इथे बोलणार आहोत, इट्स ऑल अबाउट टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी टू क्लिअर दॅट थिंग आणि टू फीड न्यू थिंग. म्हणजे जी गोष्ट माझी तुटलेली आहे किंवा जी गोष्ट मला त्रास देते, त्याची मी जबाबदारी घेते. ती जबाबदारी घेऊन मी त्या गोष्टीला जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढून टाकते आणि त्याच्या जागी मी नवीन गोष्टी टाकते. आणि जसं म्हणतात की तुम्ही जसं बोलतात तसंच तुम्हाला ब्रह्मांड देत असतं. सो तुम्हाला थोडंसं वॉचफुल व्हावं लागतं की मी काय बोलते. पण स्वतःशी असलेलं संभाषण आहे, समभाषण, ते खूप पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये तुम्ही असाल तर पहिली एकदम सोपी गोष्ट म्हणजे कट 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 असं करून टाकायचं. म्हणजे ही कात्री आहे ना, एनर्जी लेवलला कात्री असं समजायचं आणि कटकट करत बसण्यापेक्षा हे कटकट करणं कायम सोपं आहे आणि चांगलं आहे. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. बरोबर. हा पॉडकास्ट तुम्ही जे बघताय, वरती सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट दिसतोय की एपिसोड दिसतोय? मग ते सॅटेलाइट मधनं इथे कशी एनर्जी आली? कसं तुम्ही लंडनला असाल, अजून कुठेही बहारीनला असाल किंवा सिक्कीमला असाल, कसे पाहताय? काहीतरी एनर्जी आहे. तू हात घास, हे असे हात गरम झाले हो. तुमचे पण, काय झालं? घासल्यावर काय एनर्जी झाली. एनर्जी. सो एनर्जी इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि तुमचे लिप्स जे आहेत, ओठ आहेत, दे वर्क लाईक मॅग्नेट. तुम्ही जे बोलणार आहात तेच तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे सतत एन्झायटी, डिप्रेशन, माझं काहीच होत नाही, माझं सगळं असंच होतं, माझा फायदाच होत नाही, माझं नुकसानच होतं, माझं नशीबच फुटकं आहे. बॉस, तुम्ही हे बोलल्यावरती मग हीच लोक असेच सिच्युएशन येणार आहेत. सो यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली वॉचफुल की तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, तशाच गोष्टी येणार आहेत. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. हो, पोनोपोनोवर आपण येऊयाच. तो आपला दुसरा एक टप्पा आहे. असं असतं ना, जसं मी तुझ्याकडनंच एक गोष्ट ऐकली, म्हणजे आपलं पूर्वकर्म, पूर्वसंचित हे आपण कॅरी करत असतो. मग ते जर पूर्वकर्म चांगलं नसेल, या जन्मात तुम्ही चांगलं करताय, तुम्ही व्हिज्युअलाइज चांगलं करताय, चांगला विचार करताय, सकारात्मक विचार करताय, मग त्यावेळेला आपलं मॅनिफेस्टेशन हे त्याच्याशी जोडलं जातं का? अर्थात. कारण की आपण सगळं बॅकलॉग जो घेऊन येतो, सो सोप्या गोष्टी स्टोरीने सांगेन. एक पिशवी समज अशी आहे आणि त्याला ती भरली आहे पिशवी, ओके, सँडनी किंवा मातीने, आणि त्याला एक छोटासा कट आहे आणि थोडी थोडी ती वाळू त्याच्यातनं घसरतीये. आता ती घसरतीये ना, हे तुम्ही जे पूर्वी घेऊन आलेले आहात ना कर्मा, ते सगळं आहे, पण त्याला होल आहे. ओके, सो ती वाळू रिकामी होणार आहे आणि नवीन वाळू त्याच्यामध्ये पडत राहणार आहे. जे तुमचे आत्ताचे करंट कर्म आहेत ते त्याच्यामध्ये पडत राहणार आहे. सो एक कधीतरी ते वाईट गोष्टी निघून जाणार आहेत. म्हणून म्हणतात ना, कर्म कर फल की अपेक्षा मत कर, की कर्म तुमचे चांगलेच पाहिजेत. म्हणजे आत्ताचे माझे ऍक्शन्स आहेत त्या पिशवीत जात आहेत, पण ते जात आहेत, पण खालती जो आपण तो साठा घेऊन आलोय, भलेही तो वाईट असेल चांगला असेल, तो निघतोय. त्यामुळे तुमची जी कृती आहे आणि कर्म जे आहे ते पॉझिटिव्हच असायला पाहिजे. कारण नोईंगली अननोईंगली प्रणाली, आपल्याला नाही माहिती मागच्या जन्मी आपण कुठे होतो, काय केलंय, आपल्या हातून काय घडलेलं आहे. सो बरेचदा मी पास्ट लाईफ रिग्रेशन करते तेव्हा लोक म्हणतात, मागचं कशाला बघायचं,
मागे मला असा प्रश्न होता की भूल जाना पास्ट को लेके क्यों जाना है, पास्ट को आगे लेके क्यों जाना है, नाही पण पास्ट कर्मामध्ये पास्ट लाईफ मध्ये तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमचे जे लेसन्स शिकला नाही आहात म्हणून या जन्मी तुम्हाला हे परत पॅटर्न्स करावे लागतात. म्हणजे कार्मिक रिलेशन्स आले, त्याच्यामध्ये सोलमेट कनेक्शन आलेत. सो तुम्ही वारंवार जर पॅटर्न मध्ये असाल म्हणजे तुम्ही तुमचा लेसन शिकलेला नाही आहात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा लेसन शिकत नाहीत तोपर्यंत ते पॅटर्न वेगवेगळे चेहरे, म्हणजे तुम्ही जॉब जरी बदललात, पार्टनर जरी बदललात तरी पॅटर्न तोच असतो, चेहरा वेगळा असतो. बरोबर. सो तुम्हाला मॅनिफेस्टेशन मध्ये ऑफकोर्स, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक केस आली होती की ते या जन्मी त्यांचं लग्नच होत नाही आणि 4 जन्म ते एकमेकांबरोबर होते, पण अशा सिच्युएशन मध्ये ती मुलगी कधी तिचा खून झाला म्हणजे हे तिनेच पाहिलं, कधी गायब झाली आणि या जन्मी पण त्यांची ती अधुरी एक कहाणीसारखंच राहिलं. सो मग त्यांचे लेसन्स त्यांना मिळाले त्यांच्या पास्ट लाईफ मधनं, पण म्हणून ते मॅनिफेस्ट करू शकत नाहीयेत या जन्मी एकमेकांना. सो मॅनिफेस्टेशन मध्ये होतो इश्यू, पण अगेन जेव्हा तुम्ही, म्हणून पास्ट लाईफ रिग्रेशन करणं ही तितकंच महत्वाचं आहे. का पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात, काय स्टोरी, त्याच्यात इंटरेस्ट नसतो. मागच्या जन्मी तुमचे लर्निंग लेसन काय होते, या जन्मीचा तुमचा लाईफ पर्पज काय आहे आणि तुमचे लर्निंग लेसन्स तुम्ही शिकले आहेत का. कारण इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग मला सांगायची आहे प्रणाली. वी आर सोल्स, ओके, वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स. आपण ह्युमन बीइंग्स नाही आहोत. बरोबर. आपण जो अनुभव घेतोय, आपल्याला वाटतं की मी बाई आहे आणि मला अध्यात्माचा अनुभव होतोय, मी आध्यात्मिकच आहे, माझं सोलच आध्यात्मिक आहे, मी हा ह्युमन एक्सपिरियन्स घेण्यासाठी या पृथ्वी तलावर आली आहे. पण आपण या चकाचॉन मध्ये, त्याच्यानंतर आपण ह्या अटॅचमेंट मध्ये इतके गुंतून जातो. पण पहिला लेसन माहितीये, जेव्हा आई जन्म देते ना बाळाला, तेव्हा नाळ कापली जाते, तिथेच डिटॅचमेंट खरं सुरू झालेलं असतं. पण आपण अटॅचमेंट मध्ये राहतो, माझी मुलगी, माझं हे, माझं ते, आहेच आहेच 100% आहे. पण माहिती, जिथे अपेक्षा आहेत ना, जिथे अटॅचमेंट आहे ना, तिथे दुःख पण आहे. त्यामुळे बहुतांश सगळ्यांकडे सगळं असून सुद्धा लोक खूप दुःखी असतात. का माहितीये, कारण मला ना एका सरांनी सांगितलं होतं की व्हॉट इज लव्ह, व्हॉट यू थिंक व्हॉट इज लव्ह, तुला काय वाटतं? समर्पण. समर्पण म्हणजे काय, एक्झॅक्टली काय? म्हणजे आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, म्हणजे काय? समर्पणाची एक हे असते की बाबा हा माणूस माझा कायम राहावा. ओके. किंवा मला जे सपोर्ट हवा याच्याकडनं, तो सपोर्ट याच्याकडनं, म्हणजे एक्सपेक्टेशन झालं, एक्सपेक्टेशन, अपेक्षा. दॅट इज नॉट लव्ह. लव्ह मीन्स व्हॉट? लेट इट गो. लेट इट गो म्हणजे काय? सो मला खूप ब्युटिफुली सांगितलं होतं आणि मला हे माहित नव्हतं. माझ्या एका सरांनी सांगितलं की प्रेम म्हणजे आपल्याला वाटतं की मला ही व्यक्ती आवडते, मला आणि तुला आता आपलं एकमेकांवर प्रेम आहे, मग मैत्री असो, नवरा बायकोचं नातं असो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मला तुझ्या बरोबर असताना माझ्या आतमध्ये जे फिलिंग्स येतात आणि मला ज्या गोष्टींना व्हॅलिडेशन मिळतं, ती मला आवडतं, ती फिलिंग आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला ते देणार नाही त्या दिवशी पण प्रेम गेलं माझं. सो व्हॉट इज लव्ह? म्हणजे तुमचं जसं म्हटलं की त्यांनी माझ्यासाठी सपोर्ट, म्हणजे ती एक्सपेक्टेशन आहे, दॅट इज नॉट लव्ह. एकच खरं प्रेम आहे जे आपण स्वतःवर करतो, दॅट इज सेल्फ लव्ह. बाकी आपण सगळ्यांकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवतो. आई बाबा, कितीतरी आई बाबा असतात जी मुलं जातात फॉरेनला तर ते म्हणतात नको नको, ये परत जाऊन ये, किंवा कुठेतरी ना मला असं वाटतं की आपण सगळेच सेल्फिश असतो. अँड दॅट इज नॉट रॉंग, दॅट इज नॉट राईट, एव्हरीवन इज डिफरंट. फॉर मी ॲज अ हिलर, कोणीच चुकीचं नाहीये, कोणीच बरोबर नाहीये, एव्हरीवन इज डिफरंट. सगळे वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी, त्यांचे कर्म क्लिअर करण्यासाठी इथे आलेले आहेत. मग जज कशाला करायचं? तू काळी आहे, तू गोरी आहे, तू बारीक आहे, तू पैसेवालीच आहे, तू गरीबच आहे, कशासाठी जजमेंट्स आहे? पण हे जेव्हा तुम्ही तुमचं पास्ट लाईफ बघता, तुम्ही चक्रा हिलिंग करता आणि तुम्ही सगळ्या या गोष्टींमध्ये जाता ना प्रणाली, तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या गोष्टी किती क्षुल्लक आहेत. ट्रोल करणं, नावं ठेवणं, क्रिटिसाइज करणं, याच्या पलीकडे आहे. आपण हे करण्यासाठी नाही जन्माला आलोय. बरोबर. आपण आपलं खरं पाहायला गेलं तर आपली आध्यात्मक म्हणजे सोलची जर्नी आपण एनहॅन्स करायला आलोय. आपल्याला एका रेल्ममधनं दुसऱ्या रेल्ममध्ये जाण्यासाठी, आपल्या सोलची ग्रोथ करण्यासाठी आपण आलोय. पण आपण इथे या मोह मायाजालमध्ये अडकून जातो आणि मग ना युनिव्हर्स तुम्हाला एक असा झटका देतो. देव खाली येत नाही ना की हे चल चुकलायस,
सो तुमच्याकडे एक डिवोर्स म्हणा, बिझनेस लॉस म्हणा, हेल्थ इश्यू म्हणा, असा एक काहीतरी असा झटका देतो की तुमचं लाईफ पूर्ण असं होत्याचं नव्हतं होतं. इझी वे नशिबाला दोष देणे, इझी वे ज्याने नुकसान केलंय त्याला ब्लेम करणे. इट्स सो डिफिकल्ट टू रिफ्लेक्ट इनसाइड की तू हे का ट्रॅक केलंस. बरोबर. जे केलंस ते आतनं आलं ना, तू त्या सिच्युएशन कडे गेलास ना किंवा गेलीस, मग ते का आलं. मग पास्ट लाईफ मध्ये काही घडलं होतं का जे मी नाही हे केलं. बरोबर. आपण दोष देऊन मोकळे होतो. त्यामुळे येस, कर्मा तुमचे क्लिअर नसतील तर या जन्मी त्याचा त्रास होतो. देव शिक्षा नाही देत तुम्हाला. मला असं वाटतं, मी खूप सोप्या स्टोरीमध्ये सांगते की एका वर्गात जेव्हा एक स्ट्रिक्ट टीचर येतो, कडक शिक्षक, तेव्हा सगळे मुलं चिडीचूप आणि त्या विषयात सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क असतात, दरारा असतो. तेच दुसरे टीचर आले जे हा ठीक आहे चलताय, तिथे काही नाही. सो हे सिच्युएशन्स आहेत ना, हे तुम्हाला तोडण्यासाठी नाही आहेत, जोडण्यासाठी येतात. पेन्सिलला कसं तू शार्पनर मध्ये घातल्यावरती त्या ब्लेड मधनं गेल्यावरतीच शार्प येतं ना, सो ह्या सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये ना, तुम्ही नाकारते आहात किंवा तुमच्याकडे काही नाहीये किंवा तुम्ही कम नशीब आहेत म्हणून नाही आहेत. हे त्यासाठी येतं की तुमच्या आतमध्ये ह्या क्वालिटीज आहेत, तुम्ही त्या बघा. आणि मग बघ प्रणाली म्हणजे मी सांगते ना, जेव्हा तुम्ही पास्ट लाईफ करता, मॅनिफेस्टेशन करता, हळूहळू गोष्टींचा उलगडा. हे बघ, चायनीज भाषा मला येत नाही, मॅन्डरीन. ह्याचा अर्थ असा नाही की मी बुद्धू आहे, मला मराठी येते. चायनीजवाल्याला मराठी येत नाही. मी शिकले तर मला चायनीज येईल, तो शिकला तर त्याला मराठी येईल. तशी ही स्पिरिच्युअल लँग्वेज आहे, ही आपल्याला येत नाही. देव आपल्याला माणसं पाठवत असतो, संध्या देत असतो. आता देव येऊन म्हणत नाही मी स्वामी आहे हा तुला हे दिलंय, असं नाही. पण मला कदाचित जसं माझं गाणं आहे, मला भरपूर अशी लोक भेटत गेली की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. सो ती देव सोय करतो तुमची, पण तुमचा विश्वासच नाही ना. सो ही भाषा जेव्हा तुम्ही शिकता, पास्ट लाईफ असेल, मॅनिफेस्टेशन असेल, चक्र असेल, जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये जाता, स्पिरिच्युअल लोक वेडी नसतात. स्पिरिच्युअल लोकांना खरं कळलेलं असतं की ह्याच्यात काही तथ्य नाहीये. ह्याचा अर्थ असा नाहीये की हे खराब आहे. आता आमची इव्होल्युशन असं झालेलं आहे की आता ह्याच्यात काही इंटरेस्ट उरलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे स्पिरिच्युअल बिंग आहोत आणि प्रत्येकानेच उठून हिलर व्हावं ही अपेक्षा नाही, पण ऍटलिस्ट स्पिरिच्युअलिटी काय आहे थोडीशी पुस्तकं वाचलीत तर तुम्ही तुम्हाला नव्याने ओळखाल आणि दॅट विल हेल्प यू इन मॅनिफेस्टेशन. तुला माहितीये, जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती आपल्या बरोबर असते, स्वतः. ओके, ही बॉडी इज युअर टेम्पल अँड सोल इज युअर गॉड. हे बॉडी तुझं मंदिर आहे आणि सोल तुझा, आत्मा तुझा देव आहे. एनर्जी म्हणतात, एनर्जी डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, क्रिएटही नाही करू शकत, ती ट्रान्सफर होते. मग या बॉडीमध्ये कुठे आत्मा आहे मला माहित नाही, पण हे शरीर जेव्हा हे माझं बॉडी सोडेल, हे कुठेतरी जाईल. बरोबर, मला नाही माहिती कुठल्या शरीरात जाईल, मी काही ते पाहिलं नाहीये लाईफ. पण जर ही एनर्जी त्या पुढच्या जन्मात जाणार आहे, माझ्या जे वाचलंय मी त्याच्याप्रमाणे, तर मग मी माझ्या सोलला फक्त एकच गोष्ट देऊ शकते ना, चांगले संस्कार. त्या संस्कारांमध्ये चांगले विचार, आचार, चांगल्या गोष्टी, चांगले कर्म हे देऊ शकतो ना. त्या विचाराने तरी चांगली कर्म करा आणि माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं ही एकदम माफक अपेक्षा असते. जेलसी, कुरघोड्या या करू नये, कारण त्यांनी तुमची एनर्जी खराब होते. जेव्हा तुमची एनर्जी खराब होते तेव्हा मॅनिफेस्टेशन आणि बाकी कुठल्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येत नाहीत, कारण मॅनिफेस्टेशन साठी इंटेन्शन महत्वाचं असतं. निश्चित. हो, पोनो पोनो हे जे आपण मगासपासून तू बऱ्याचदा बोललीयस, याचा नेमका अर्थ काय आहे? आणि याच्यात मी असं ऐकलंय, वाचलंय, माहितीतनं कळलंय, 4 शब्द असतात, पण या 4 शब्दांनीच आपल्या आयुष्यात खूप चमत्कार घडू शकतो का? आणि तेच शब्द का? त्याच्या मागे काही स्पिरिच्युअल अर्थ आहे का? सो होओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रॅक्टिस आहे. म्हणजे हवाईला जे ट्राईब्स होते, आदिवासी होते, त्यांच्यापासून ही प्रचलित झालेली आहे. आणि डॉक्टर ह्युलेन जे आहेत त्यांनी तेच डॉक्टर होते, सायकियाट्रिस्ट होते, आणि त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये, त्यांची बदली झाली होती सायकियाट्रिक वॉर्डमध्ये, आणि तिथे गुन्हेगार आणि खुनी आणि असे खुखार कैदी होते. तर ते त्यांना न भेटता त्यांनी काय केलं, त्यांचे फाईल्स घेतले, ते जे गुन्हेगार होते, कैदी होते, आणि त्याच्यावर हात ठेवून हे जे 4 शब्द आहेत होओपोनोपोनोचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू, हे बोलून बोलून त्यांनी एक वेळ अशी आली की काही महिन्यातच ते जे कैदी आहेत ते नॉर्मल वागायला लागले. आणि काही दिवसात, काही एक वर्षभरामध्ये का 2 वर्षामध्ये ते हॉस्पिटलमधले कैदी गायब झाले आणि ते हॉस्पिटल बंद करायची वेळ यायला लागली. कारण की
त्यांनी त्या फाईलवरती हात ठेवून त्या एनर्जी त्याच्या शिफ्ट केल्या, त्या माणसाला त्या माणसाच्या ज्या एनर्जीज होत्या त्या शिफ्ट केल्या. तर होपोनोपोनो मध्ये 4 वर्ड्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे युनिव्हर्सल 4 वर्ड्स आहेत. आय एम सॉरी म्हणजे कोणाला? स्वतःला. प्लीज फॉरगिव्ह मी स्वतःला, आय लव्ह यू स्वतःला आणि थँक्यू स्वतःला. आणि तुम्ही दुसऱ्याला बदलू नाही शकत, पण दोघांमध्ये हे 4 शब्द बोलून जे काही मतभेद आहेत, गैरसमज आहे, पेन आहे, ते तुम्ही हील करू शकता. आणि ती एनर्जी जेव्हा तुमच्या आतमध्ये येते, आता लव्ह म्हणजे काय? प्रेम. ही एक युनिव्हर्सल ही गिफ्ट आहे, कारण बरोबर. प्रेम ही इतकी निस्वार्थ भावना आहे. किंवा माफ करणे ही पण एक खूप मोठी, म्हणजे माफ करणारा आणि माफी मागणारा आहे, दोघांचंही महत्व तेवढंच आहे. बरोबर. सो फॉरगिव्हनेस इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल युनिव्हर्सल वर्ड. माफ करणे. थँक्यू म्हणजे ग्रॅटिट्यूड आलं, की मी कृतज्ञ आहे म्हणजे या सगळ्या लाईफसाठी, गोष्टींसाठी. सो अगेन ही युनिव्हर्सल खूप सुंदर अशी गोष्ट आहे, की मी जे काही झालं चांगलं वाईट त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. वाईट झालं तर त्यातनं मी काहीतरी शिकले, आणि चांगलं झालं तर मी ग्रो केलं, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. सो हे 4 जे शब्द आहेत, फॉरगिव्हनेस, सॉरी, लव्ह आणि थँक्यू. सो या शब्दांमध्ये पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहेत. या 4 शब्दांनी कोणी हर्ट होत नाही. या 4 शब्दांमध्ये अशी पॉवर आहे, की तुम्ही स्वतःचे जे मागच्या जन्मापासून जरी जे आणलेले आहेत ना कर्मा, जे तू मगाशी विचारलं होतंस, ते सुद्धा तुमच्या डीएनए मधनं येतात ना, ते सुद्धा हील होतात हळूहळू. सो होपोनोपोनो जेव्हा प्रॅक्टिस करतो, तेव्हा फक्त या जन्माचंच नाही, किंवा या सिच्युएशन मध्ये जे आता प्रॅक्टिकॅलिटीमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये जे इश्यूज आहेत तेच फक्त सॉल्व्ह होत नाहीत, तर तुम्ही मागच्या कितीतरी जन्मांचं जे तुम्हाला सुद्धा माहित नाही, अनवधानाने तुम्ही ते घेऊन आलेले आहात, ते सुद्धा हील होतात. पण हे जे 4 आहेत ना, थँक्यू, फॉरगिव्हनेस, लव्ह आणि सॉरी, हे शब्द त्या गोष्टींना हील करतात. म्हणजे काय? तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे नोईंगली अननोईंगली तुम्ही आणला, ते क्लीन व्हायला लागतात, आणि तुम्ही इथे ह्या नवीन 4 शब्दांना सामावून घेता, आणि तुम्ही तशी एनर्जी होता, लव्हची एनर्जी होता, फॉरगिव्हनेसची एनर्जी होता. आणि मग जसं जसं आपल्याला 7 लेयर्स असतात ऑराला, तर जसं जसं तुम्ही स्वतःला हील करत जाता, तशी तशी तुम्ही एनर्जी तुमची जी आहे, कधी कधी एखाद्या व्यक्तीला बघितलं खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, कधी कधी काही व्यक्तींना बघितलं खूप निगेटिव्ह वाटतं. म्हणजे ती छान असेल व्यक्ती कदाचित, पण व्हायब्रेशन आपण म्हणतो ना, मला ना त्या व्यक्तीकडे जाऊन वो वाइब नहीं मिला. व्हॉट इज दॅट वाइब? तो वही वाइब आप दोगे जो अंदर है, जो अंदर है वही बाहर आएगा. सो जेव्हा तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू करता, तेव्हा ती एनर्जी तुमची ऑरामध्ये पण येते, आणि मग जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तशा प्रकारची माणसं किंवा सिच्युएशन तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. सो 108 वाला ऍक्च्युली हे करायला पाहिजे. हे तुम्ही मनीसाठी, पैशांसाठी, नात्यांसाठी, तब्येतीसाठी, कशासाठीही तुम्ही वापरू शकता. 108 वेळाला बोलायचं आहे. एक 5 काउंट आपण करून दाखवूया आपल्या प्रेक्षकांसाठी, आणि तुलाही अंदाज येईल मला कसं वाटतं करायचं. लोकांना पैशासाठी किंवा Yes. याच्यासाठी केलेलं जास्त ऐकायला अगदीच, आवडेल, की काय अगदीच. एक्झॅक्टली अगदीच, करायचं. अगदीच. जसं आपण पैशाचा मुद्दा घेतला, Correct. पैसा टिकत नाही. करेक्ट. आता एक तर ते 1996211147 ग्रीन पेनाने लेफ्ट हातावर लिहायला लागा, आणि प्रोफेशनल ग्रोथ हवी असेल तर 138 हा नंबर आणि इन्फिनिटीची साईन अशी लेफ्ट हातावरती काढायची, आणि बिझनेस असेल तर 71588 हे मॅजिकल नंबर्स आहेत. अगेन ती एनर्जी तुम्ही टाकताय. सो आपण मनीसाठी हे करूया. मनी काय येत नाही लोकांकडे, कारण मनीला घेऊन ब्लॉक्स असतात. अति पैसा नको, किंवा आलेला टिकत नाही. हा, किंवा अरे बापरे, मला मिळतील का एवढे पैसे, डाऊट एनर्जी. नाही यार, मला असे काही पैसे मिळणार नाहीत, मला येतच नाहीयेत. हे जे ब्लॉक्स आहेत ना, ते आपण काढून टाकूया. ओके. सो आता हात ठेवायचा आहे हार्टवर. ओके. डोळे बंद करायचे आणि म्हणायचे की जे काही माझे मनी ब्लॉक्स आहेत, जे काही माझे मनी ब्लॉक्स आहेत, ते कम्प्लिटली मी माझ्या सबकॉन्शियस माइंड मधनं काढून टाकतेय. ते कम्प्लिटली मी माझ्या सबकॉन्शियस माइंड मधनं काढून टाकते. मी हे माझे जे अडथळे किंवा ब्लॉक्स आहेत, मी हे माझे जे अडथळे किंवा ब्लॉक्स आहेत, ते काढून टाकण्याची जबाबदारी घेतेय. ते काढून टाकण्याची जबाबदारी घेते. मग म्हणायचे, प्रणाली तू तुझं नाव घे. प्रणाली, वनश्री, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. सेकंड टाइम, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. थर्ड, आय एम सॉरी, आय एम सॉरी,
प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. वन मोर टाइम. आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. And last time, I'm sorry. आय एम सॉरी. Please forgive me. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. थँक्यू. I love you. आय लव्ह यू. आता हे सगळे व्हायब्रेशन्स बॉडीमध्ये फील करायचे आहेत. चेहऱ्यावर एक छान स्माइल आणायची आहे आणि इमॅजिन करायचं तुझ्याकडे सगळीकडनं पैसे येत आहेत. तुझी एनर्जीज मनी मॅग्नेट आहे. फील करायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारायची ब्रीद आउट करताना आणि स्वतःच्या हाताला किस करायचं आहे. गाल ओढायचे तर म्हणजे युअर सो क्यूट, युअर अ मनी मॅग्नेट. वा. कसं वाटलं? मस्त. हे 108 वेळा करायचंय. ओ. आणि याची काही ठराविक वेळ आहे? कुठल्या सकाळी वेळेत? केलात तो उत्तम. कुठे? त्या एनर्जीने तुम्ही जाल. तुम्ही जेव्हा सकाळी जाता कामाला तेव्हा या एनर्जीने गेलात तर युल बिकम अ मनी मॅग्नेट. म्हणजे मला मी जेव्हा कंजूस किंवा माझे ब्लॉक्ड माइंडसेट मध्ये होते तेव्हा खर्चच जास्त व्हायचं. म्हणजे शी किती खर्च होते. पण जेव्हापासून मी होपोनोपोनो, EFT, मनी मॅग्नेट नंबर्स आणि हे सगळं करायला लागल्यावरती मला लोक पैसे देऊन जातात घरी की तुमचे राहिले होते. बिकॉज आय एम अ मॅग्नेट ना. डोंट बी अ चेझर, बी अ मॅग्नेट. बेगर्स आर नेव्हर चुझर्स अँड दे आर लाईक त्यांना नाहीये. बी अ मॅग्नेट. बरोबर. तुमच्याकडे घेऊन या. पैसे सगळे कमवतात. लक्ष्मी खूप जणांच्या घरी, खूप कमी जणांच्या घरी येते आणि ती लक्ष्मी टिकवणं आणि तिचा आदर सन्मान करणं हे आपल्या हातात असतं. पैसा कोणी कमवू शकतं. लक्ष्मी किती जणांच्या घरी ते हा विचार करा. सो मी जेव्हापासून मॅग्नेट झाली आहे ना, अट्रॅक्ट करायला लागली. काम मी तेवढंच करते पण मेहनत 100% करते पण मी मॅग्नेट झाली. सो डोंट बी अ चेझर. ओके, बी अ मॅग्नेट. आणि सतत तुम्ही पैशाचा विचार करा. आता त्याच्यात हावरटपणा नाही. नीड आणि ग्रीड मधला फरक कळला पाहिजे. तुम्हाला जेवढे गरजेचे आहेत तेवढे तुमच्याकडे यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मेहनत करा आणि मग असं म्हणा. म्हणजे मी असं म्हणते की व्हॉट एव्हर इज बेस्ट इज कमिंग टू मी. माझ्यासाठी एवढे पैसे गरजेचे आहेत ते आलेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये खुश आहे. तुम्ही ग्रॅटिट्यूड, खुश तरी राहा. लोक काय करतात, जे आहे ना ते एन्जॉयच नाही करत, जे आहे त्याला थँकफुलच नाही राहत. और चाहिए. तुला माहितीये का, आज आपलं हे जे आहे किंवा माझी जी लाईफस्टाईल आहे ही मी काही खूप वर्षांपूर्वी मॅनिफेस्ट केली होती आणि मी आता ह्या लाईफने जगतेय ना, घर, गाडी, हे ते. किंवा मी असं ठरवलं होतं की 40 नंतर लोक माझ्याकडे येतील, मी नाही जाणार कामासाठी बाहेर. बरोबर. हे झालंय. सो आय एम ग्रेटफुल फॉर दिस. मी हातचं सोडून पळताच्या मागे नाही धावते. आता काय झालं, 2 BHK नाही 3 BHK. अरे बट एन्जॉय युअर 2 BHK. मेरे को मर्सिडीज लिया बट एन्जॉय युअर होंडा सिटी. सो तुमच्या पास्ट मध्ये तुम्ही जे फ्युचर पाहिलं होतं ते प्रेझेंट मध्ये आहे. ते तरी एन्जॉय करा ना, मग तुम्ही फ्युचरला. त्यामुळे ग्रॅटिट्यूड नसल्यामुळे ना पैसा येत नाही, चांगले रिलेशन्स येत नाही. आपण सतत नावं ठेवतो पण काय आहे हे बघत नाही. त्यामुळे ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस, लव्ह हे जे शब्द आहेत ना, फॉरगिव्हनेस, हे जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकता आणि दिवसभरात तुम्हाला 8 ते 10 मिनिटं लागतात हे करायला. जपमाळ घ्या. म्हणजे हा 4चा सेट. आय एम सॉरी, आधी एकदाच नाव घ्यायचं स्वतःचं आणि जो ब्लॉक काढायचा आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे एक झालं. मग परत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे दुसरं. असं 108 वेळा करा. म्हणजे ती 8 ते 10 मिनिटं स्वतःबरोबर बसा, ती एनर्जी बॉडीला द्या आणि मग घराच्या बाहेर तुम्ही निघून जा. आणि आता आपण प्रॅक्टिकली प्रेक्षकांना करून करा. दाखवलं. आणि तुला आता समजा बॉडी पार्ट मध्ये कुठे काही दुखत असेल तर अगेन त्या बॉडी पार्ट वरती असा हात ठेवायचा, म्हणायचं की तुला दुखतंय आणि मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तर तू बरा होणार आहेस, तुझं दुःख जाणार आहे. सो मी ती पूर्ण जबाबदारी घेतेय. आय एम सॉरी वनश्री, किंवा या पार्टचं नाव वनश्रीज हँड. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं 108 वेळा बोलायचं दिवसभरात. म्हणजे आपण काय केलं, आपण चांगलीच एनर्जी दिली, वाईट तर काहीच बोललो नाही. आजारी माणसं काय म्हणतात, काय झालं, डोकं दुखलं माझं, कसं होणार माझं ते. का, वाय यू हॅव टू गिव्ह दॅट निगेटिव्ह एनर्जी वेन यू कॅन गिव्ह पॉझिटिव्ह. सो होपोनोपोनोने पैसे, रिलेशनशिप्स, तुम्ही सगळं हील करू शकता. हे 4 मॅजिकल वर्ड्स बोलायचे आहेत तुम्हाला. मला इथे आता एक प्रश्न असा पडलाय की आपण हिलिंग साठी हिलर कडे जातो. करेक्ट. हे हा हिलिंगचा प्रकार आहे की जो आपण स्वतःसाठी करू शकतो. सेल्फ हिलिंग आहे. ते किती सक्सेसफुल होतो हा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की बाबा हिलर्स आहेत त्याच्यासाठी खास आपण जातो, मग मीच माझं हिलिंग कसं करू शकतो. बरोबर. मग गुगलवर जा आणि ABCD शिका. शाळांची काय गरज. गुगलवरती तर ABCD पण आहे ना.
शाळा कशाला असते? बिकॉज यू गो इन अ डिसिप्लिन स्ट्रक्चर. तुम्हाला गायडन्स मिळतो. कुठलीही गोष्ट कोणी जन्मजात शिकून येत नाही, तुम्हाला एक पुश लागतो. ओके, सो तुम्हाला हिलरची का गरज आहे? मी म्हणत नाही की तुम्ही 24 तास सवय लावून घ्या, शिकण्यासाठी तरी जा. तुम्ही हे सेल्फ हिलिंग एकदा तुम्ही शिकलात ना, की ती अगं 2 तासाचा क्लास असतो. 2 तासामध्ये शिकवलं, तुम्ही स्वतः पण करू शकता, तुम्ही घरच्यांना पण हील करू शकता. सो हिलर कशाला हवाय? मग तर डोकं दुखून सॅरिडॉन घेऊन किंवा गोळ्या घेऊन तुमचं डोकंही थांबेल. पण व्हॉट इफ इट इज अ ट्युमर? सगळंच तुम्ही नाही ना हील करू शकत. सो माझं असं म्हणणं आहे की योग्य मार्गदर्शन घ्या, शिका, त्या टेक्निक्स कशा आहेत त्या तुम्ही आत्मसात करा आणि प्रॅक्टिस तुम्ही बरोबर करताय की नाही हे तुम्ही समजून घेतलं की मग तुम्ही सेल्फ हिलिंग करायला लागा. निश्चित. एक शेवटचा प्रश्न असा, कारण तू वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगितलं की कोणत्या प्रॉब्लेमसाठी ही पद्धत कशी अंमलात आणायची किंवा स्वतःचं हिलिंग हे आपण करू शकतो ह्या अशा पद्धतीने. पण प्रॉपर हे करण्यासाठी तुम्हाला हिलर्सकडे पण जायला म्हणजे आता माझ्या मध्ये की आणि दे आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह क्लासेस. ओके, तुम्ही होपोनोपोनो 2 तासाचा क्लास असतो, त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता. आणि आता तर युट्यूब आणि बऱ्याच ठिकाणी सगळे व्हिडिओज वगैरे आहेत. पण मला असं वाटतं जेव्हा तुम्हाला गाईड मिळतो एखादा, तर तो तुम्हाला त्याच्या अनुभवातनं सुद्धा शिकवत असतो आणि तुम्ही नॉलेजेबल होऊन जाता ग. बरोबर. कुठेतरी वाचून काहीतरी 10 ठिकाणी वाचून जेव्हा तुम्ही ते इम्प्लिमेंट करता आणि तुम्हाला एक टीचर किंवा तुम्हाला एक हिलर त्याच्यातनं मार्ग दाखवतो की हे असं करा तसं करा, तर मग तुम्हाला ते छान पद्धतीने करता येईल. तर सेल्फ हिलिंग करायचं असेल तर तेही कुठेतरी शिकणं गरजेचं आहे. नाही तर खूप सारी पुस्तकं आहेत, युट्यूब व्हिडिओज आहेत, ते बघून सुद्धा तुम्ही करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्हाला यायलाच पाहिजे. पण वनश्रीकडे आता मला विचारायचं, म्हणजे स्वतःचा असा खूप एक्सपिरियन्स आहे, ते म्हणजे तुझ्याकडे की लोक आली असतील, त्यांच्या आयुष्यात तू खूप चांगले बदल घडवून आणलेस या माध्यमातून. आणि तू एक माध्यम आहेस जे कुठून तरी त्याने ते आयोजित केलंय आणि तू ते लोकांपर्यंत पोहोचवतेस. तर मला इथे विचारायचंय की अशी अनेक लोक तुझ्याकडे आली असतील, त्यातलं असं एखादं उदाहरण जे खरंच आज हा पॉडकास्ट जो ऐकतायत त्या अनेकांना तो विश्वास देईल की हे होऊ शकतं या पद्धतीने, की त्यातनं ते बाहेर पडले, त्यांना असा असा प्रॉब्लेम होता, या पद्धतीने त्यांच्यावर मी हिलिंग केलं आणि ते बाहेर पडले. ते एक असं एखादं उदाहरण. माझ्याकडे एक, मी नाव नाही घेणार, एक क्लायंट आला होता आणि एक नाही 2 क्लायंट होते त्यावेळेला. दे वर गोइंग थ्रू बॅड डिवोर्स. दोन डिवोर्स ऑलरेडी झाले होते आणि ती व्यक्ती सुसायडल होती. आणि माझ्याकडे आलं, तिचे सगळे चक्रा चेक केले तेव्हा ते चक्रा पूर्णपणे ब्लॉक्ड होते आणि तिला जगायचंच नव्हतं. म्हटलं हे बघ, स्वतःचा जीव घेणं हे मूर्खपणा आहे. हे इतकं सुंदर आयुष्य मिळालं, नको बरबाद करू. हे 3 महिने म्हटलं स्वतःला दे, सेल्फ वर्क. लोक ना घाबरतात ना स्वतःला, स्वतःबरोबर राहायला सुद्धा. म्हटलं आपण सेल्फ वर्क करू. आम्ही 3च सेशन्स घेतले चक्रा, ज्याच्यामध्ये आम्ही त्याचे चक्रा ओपन केले, पास्ट लाईफ रिग्रेशन आणि इनर चाइल्ड हिलिंग. त्याला इनर चाइल्ड वुंड्स होते. हे 3 महिने म्हटलं की तू मला दे. त्याच्यानंतर जर वाटलं तुला नाही जगायचंय तर मग बघू काय करायचंय पुढे. आत्ता म्हटलं आत्ता या क्षणाचा विचार करू. ट्रस्ट मी प्रणाली, आज ती व्यक्ती छान पैसे कमवते, मस्त राहते. आणि ज्या व्यक्तीने तिला जे काही डिवोर्स झाला आणि त्रास झाला, त्या व्यक्तीला पण फॉरगिव्हनेस मध्ये होपोनोपोनो करूनच प्रॅक्टिस करून त्या व्यक्तीला मी बाहेर काढलेलं आहे आणि ती व्यक्ती आता उत्तम लाईफ जगते. सो ती व्यक्ती कुठे, इव्हन माझ्याकडे एक प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, आत्ताचं लेटेस्ट. सो ती माझ्याकडे आली, दॅट पर्सन वॉज गोइंग थ्रू डिवोर्स आणि ती खूपच सुसायडल आणि डिप्रेशन मध्ये होती. तिने आता फ्लॅट घेतलाय 1 BHK आणि शी इज व्हेरी हॅपी. म्हणजे ते सगळे थॉट्स निघून गेले, तिची ग्रोथ झाली, तिचा पगार वाढला. फक्त हे लोक हे का करू शकले? मी त्यांच्यासाठी काही केलं का? नाही. आय एम नथिंग. माझ्याकडनं ते करून घेतात. माझ्याकडचं नॉलेज मी फक्त शेअर करते लोकांबरोबर. ते त्यांनी केलं, ते त्यांच्यातच होतं. तू करतेस, मी करते किंवा हे लोक करतात, आपल्या सगळ्यांमध्ये ते गुण आहेत. फक्त आपण ओळखत नाही. ती कस्तुरी असते ना हरणाच्या पोटामध्ये, ती त्या वासाने इकडे तिकडे भटकत असते, काही गरज नाही. आपल्यामध्ये सगळं काही आहे, विस्डम आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे. फक्त काय होतं ना की आपण बाहेरची दुनिया बघण्यामध्ये इतके बिझी होतो की आपण आतल्या त्या आत्म्याला पाहतच नाही, त्याच्या प्युरिटीला पाहत नाही. आणि त्यामुळे आपण सगळं असून सुद्धा निराश असतो किंवा दुःखी असतो किंवा सतत कंप्लेंट मोडमध्ये असतो. सो मला असं वाटतंय की जेव्हा तुम्ही आत बघता, म्हणून मेडिटेशनचं खूप महत्व आहे की 10 मिनिटं का होईना
शांत बसा. तर मला ना माझ्या एका मित्राने सांगितलं होतं की तुम्ही फावल्या वेळात किंवा जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतः बरोबर जो वेळ घालवता, काय करता, दॅट डिफाईन्स युअर पर्सनॅलिटी. बरोबर. आणि आपण एकटे खूप कमी राहतो, पण पळतो. त्यामुळे या पॉडकास्टमध्ये मला एवढंच सांगायचं की मॅनिफेस्टेशन तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल, होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे ज्याच्याबद्दल आपण बोललो, पण स्वतः आधी तुमच्या माइंडसेट, बिलीफ सिस्टम वरती फोकस करा. जर ते ब्लॉक्स असतील तर होपोनोपोनो टेक्निकने काढून टाका. नवीन बिलीफ सिस्टम तिथे डेव्हलप करा की ठीक आहे, मी या विचारांनी, आपण 1860 काळ आत्ता जगतोय का ग, तसे कपडे घालून फिरलो तर वेडे म्हणतील ना, पण विचार मग का ते तसे ब्लॉक्ड पाहिजेत तुम्हाला. Actually. सो तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर काळाप्रमाणे जसं आपण म्हणतो जैसा देश वैसा भेस, तसे मग विचार सुद्धा तुम्हाला बदलायला हवेत. त्यासाठी शांतपणे बसा, मिरर वर्क करा, लिहून काढा की हे माझे ब्लॉक्स आहेत, हे मला काढून टाकायचे आहेत. जुने कपडे टाकतो ना का तेच ठेवतो आपण. आपण जसं बिर्याणी आवडते म्हणून 24 तास तेच खात नाही ना, नाही, मग बरोबर. निगेटिव्ह विचार का? का करायचं? कपडे बेस्ट हवेत, जेवण बेस्ट हवं, विचार का सगळ्यात लोएस्ट? उसमें क्यों नहीं चाहिए अपने को अच्छे विचार? सो पिक द बेस्ट फॉर यू. की माझ्यासाठी ग्रॅटिट्यूड, मी आहे मिलियनर. मग मिलियनर मी जेव्हा म्हणते की मला 5 करोड हवेत, तर मग तसे ऍक्शन्स पण देणार. 5 करोड हवेत आणि इथे मी बसून राहीन, नाही होणार. तूप हवंय तर दूध तापवण्यापासून सुरुवात करावी सुरुवात लागेल. सो इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. त्या प्रोसेसमधनं जाताना अप्स अँड डाऊन, अरे लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. ती तुम्ही एन्जॉय करा. कधी त्याच्यात खड्डे येतील, कधी स्पीड ब्रेकर येतील, कधी डांबरी रस्ता येईल, कधी फ्लॅट रस्ता येईल. एन्जॉय करा ना. क्रिप करून काय मिळणार आहे? बरोबर. मला असं वाटतं क्रिप करण्यापेक्षा क्रिएट करा. सतत तुम्ही कटकट करता त्याच्यापेक्षा कट 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 निगेटिव्ह थॉट्स करून टाका. सो लाईफ विल बिकम ब्युटिफुल. आणि मॅनिफेस्टेशन ऑफकोर्स खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप सारी पुस्तकं आहेत. माझ्याकडे खूप मी सेशन्स घेत असते, मी शिकवते सुद्धा मॅनिफेस्टेशन. मला असं वाटतं की घरातली एक व्यक्ती जर स्पिरिच्युअल असेल तर अख्खं घर ती अपलिफ्ट करू शकते. सो स्वतःसाठी शिका. नॉट एव्हरी टाइम की ते प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा. स्वतःसाठी शिका, स्वतःलाही मदत करा, इतरांनाही मदत करा, आणि लेट्स बी व्हेरी हॅपी टुगेदर. निश्चित. मगाशी आपला एक बोलता बोलता मुद्दा असा झाला होता की मल्टीटास्किंग बायकांनी असायला हवं, हो. पण ती नाही आहेत का कधी कधी एनर्जी खूप हे असतं, ते कसं करायचं मॅनेज? ते मल्टीटास्किंग राहण्यासाठी काय करायचं? मल्टीटास्किंगचा पहिला नियम आहे प्लॅनिंग, नियोजन. एक चार्ट, टाइम टेबल असतं माहितीये स्कूलमध्ये, अर्धा तास मॅथ्स, अर्धा तास सायन्स, अर्धा तास पीटी, हे सेगमेंट करून ठेवलेत ना. तसे किचन मध्ये पण आता मिसळण्याचा आपला डबा असतो, मीठ मोहरी हळद सगळं एकत्र टाकतो का? नाही, सगळ्यांचे वेगवेगळे डबे. तसा आपला सेगमेंट की हा 1 तास हा माझ्यासाठी आहे. हा 1 तास इकडचं तिकडं जरी झालं तरी पण मी 1 तास वाचन करणार. या 1 तासामध्ये माझा स्वयंपाक मी करणार. तुला माहितीये का, माझं आता मी हिलिंग करते, माझं आता प्रोडक्शन हाऊस मी सुरू केलंय, मी गाणं प्रोड्यूस केलं ॲज अ प्रोड्युसर, मी माझे कुरिअर मीच पॅक करते, ऍड्रेस पण मी लिहिते, घरामध्ये पण मी सगळ्या गोष्टी, माझं वाचन असतं, माझा अभ्यास असतो. कारण की ॲज अ हिलर मी एकच गोष्ट 10 ठिकाणी नाही जाऊन बोलू शकत, मलाही अपग्रेड करायचंय. सो माझे क्लासेस असतात, मी तर ऋषिकेशला आयुर्वेद आणि हे सगळं शिकायला जाते. का? मी प्लॅनिंग करते म्हणून. बायका किंवा पुरुष किंवा मी सुद्धा आळस करतो आणि प्रोक्रॅस्टिनेशन, जाऊ दे ना उद्या करते, जाऊ दे ना नंतर करते. हे जाऊ दे घातक आहे. करा ना. हा, तुम्ही आज जर मी 6 महिने आडवी बेडवरती असताना पण मी माझा स्टुडिओ ओपन करू शकते, तर तुमच्याकडे तर हेल्थ आहे यार. तुम्हाला फक्त कंटाळा येतो आणि आळस येतो म्हणून नका करू. मग नका रडू, ग्रोथ होत नाही. मग दुसऱ्यांकडे बघून तुम्ही बोलू नका, वाव हाऊ लकी शी इज. माझ्या एका रिलेटिव्हने मला फोन केला आणि म्हणाली की आताच्या गाण्यामध्ये एवढ्या हिरोईन्स आहेत, किती लकी आहेस? म्हटलं नाही, मी लकी नाही आहे, मी लकी करून घेतलंय. कारण जेव्हा मी बेडवर होते ना तेव्हा मला कोणी फोन नाही केला तू लकी आहेस. त्या पेन मध्ये जेव्हा मी कणत होते तेव्हा कोणी नाही मला सांगितलं मी लकी आहे. मी स्वतःला लकी करून घेतलं. मी त्या पूर्ण भट्टीतनं गेले, त्या प्रोसेसमधनं ज्या लोकांनी मला बघितलंय त्याच सगळ्या हिरोईन आज गाण्यामध्ये आहेत आणि त्या माझ्या बरोबर उभ्या यासाठी आहेत की त्यांनी माझं सगळं तो प्रवास पाहिलाय. सो मी मला लकी करून घेतलं आणि तुम्ही सुद्धा स्वतःला लकी करून घेऊ शकता जर तुम्ही प्रॉपर वेळेचं नियोजन केलं, स्वतःला प्राधान्य दिलं, स्वतःला ग्रँटेड नाही घेतलं, आहे त्याच्यात आनंदी आणि ग्रॅटिट्यूड मध्ये राहून अजून कसं मी पुढनं मी ग्रो करू किंवा अजून कसं अबंडन्स मी लाईफमध्ये आणू, आणि कटकट क्रिब न करता, नशिबाला दोष न देता जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात विथ पॉझिटिव्ह माइंडसेट, आणि कितीही खाचकळगे आले तरी फिनिश टू फिनिक्स,
ही भरारी जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मल्टीटास्किंग होणार नाही. या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, माझ्या क्लायंट्स पण करतात अँड दे आर व्हेरी सक्सेसफुल अँड हॅपी. सो मल्टीटास्किंगचं हे सगळं सूत्र तुम्हाला जमत असेल तर यू कॅन ऑल्सो डू इट. आणि सोनचाफा हे तुझ्या मला वाटतं मॅनिफेस्टेशन मधनच आलेलं एक हो. मूर्त स्वरूप आहे आता. ऍब्सोल्युटली 2016 पासून स्वामी माझ्या लाईफमध्ये आले आणि काही डाउनलोड्स येतात मला, काही संदेश येतात. त्याच्यातनं एक सोनचाफा मला गेले 5-6 महिने डाउनलोड्स येत होते. मला कळत नव्हतं. तर म्हणजे जी PR बघते अर्चना, तिला म्हटलं अगं असं सोनचाफा काहीतरी करायचं असं येतं तर काय करू, मला कळत नाहीये. तर मी आधी सोनचाफ्याची फुलं वाहिली, मग बाटलीत फुलं ते अशी येतात ना ती ठेवली. पण मला ते काही इंट्युशन म्हण किंवा जे येतात आवाज ते सोनचाफा सोनचाफा. तर मग असंच अचानक डोक्यात आलं की आपण गाणं करूया किंवा प्रोडक्शन हाऊस ओपन करूया. सो माझी मैत्रीण आहे सायली आणि अर्चना, मग आम्ही तिघींनी मी शेअर केलं त्यांच्याबरोबर. सो सोनचाफा प्रोडक्शन्स यूट्यूब चॅनल मी आता 19 एप्रिल पासून घेऊन येते अक्षय तृतीयेला. आणि सांगायला खूप आनंद होतोय की हे गाणं गायलंय वैशाली सामंत, मिहिरा जोशी आणि सावनी रवींद्र यांनी. मंदार चोळकरने लिहिलंय, वरुण लिखतेने ते म्युझिक कंपोज केलंय. आणि त्याच्यामध्ये 7 हिरोईन्स आहेत. समिधा गुरु, भार्गवी चिरमुले, चेतना भट, मी स्वतः, माधवी निमकर, त्याच्यानंतर शर्मिष्ठा राऊत आणि सायली वर्तक, अशा 7 दिग्गज सुंदर माझ्या देखण्या हिरोईन्स आहेत, स्वामी भक्त आहेत सगळ्या. आणि हे गाणं जेव्हा मी करायचं ठरवलं तर मला असं वाटलं चॅनल ओपन करायचं आहे तर गाण्याने सुरुवात करायला पाहिजे, की स्वामीने आजपर्यंत आपल्याला खूप दिलंय, आपण काय दिलं, आपण नुसते मागत असतो. मग ही एक छोटीशी गुरुदक्षिणा या अनुषंगाने प्रोड्युसरच्या पण भूमिकेत शिरले आणि त्या प्रोड्युसरच्या भूमिकेत गेल्या, मी एवढ्या गोष्टी शिकले. पण अगेन त्या मॅनेज केल्या. मला अर्चनाची साथ मिळाली, मला सगळी लोक छान छान भेटत गेली की कुठलीही गोष्ट ना हायपर नाही. आणि या 19 तारखेला एप्रिलला अक्षय तृतीयेला 11:11 सोनचाफा प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती थेट अक्कलकोटला वटवृक्ष जिथे आहेत तिथे स्क्रीनवरती आपलं हे गाणं लाईव्ह जाणार आहे. सो स्वामींनीच ते माझ्याकडनं करून घेतलंय. आणि तुला एक सांगू का, या प्रवासात मला एक कळून चुकलंय, खूप ऑपरेशन झाली, खूप लोकांनी बॅकस्टॅप केलं, खूप लोकांनी गैरफायदा घेतला, चांगुलपणाचा, अति चांगुलपणा पण चांगला नाही हे शिकलीये मी. कारण लोक तुमचा फायदा घेतात. मी कोणीच नाहीये हे मला कळलंय. आय एम जस्ट, काय म्हणतात, मी एक निमित्त आहे किंवा मी एक माध्यम आहे. सगळं करून स्वामी घेतात. माझ्यासाठी देव मला स्वामीत दिसले, तुझ्यासाठी साईबाबा असेल, इतरांसाठी कोणासाठी काही असू शकतात. माझ्यासाठी स्वामी गुरु आहेत. आणि मला एक कळून चुकलंय की स्वामी तुम्हाला निवडतात, तुम्ही नाही निवडू शकत. बरोबर. ते भक्तांना निवडतात आणि ते दिशा दाखवतात. सो त्यांनी मला, मी एकच काम केलं ना, मी सांगू, तू म्हणतेस मल्टीटास्किंग किंवा हीलर, ऍक्टिंग मॉडेलिंग सोडून मग हीलिंग, मग प्रोड्युसर, मी ना थांबले नाही कधी, मी चालत गेले नाही. बरोबर. कारण मला असं वाटतं की तुम्ही जिथे थांबाल ना तिथे संपाल. तुम्ही चालत राहाल ना, तुम्हाला काही ना काहीतरी वाट मिळत राहीलच. आणि ते आहेत ग, ते स्वामी आहेत म्हणा किंवा कोणी, ते तुम्हाला वाट दाखवतात. तुम्ही केव्हा खरे हरता माहितीये, जेव्हा तुम्ही थांबता, तुमचे प्रयत्न थांबतात. तुम्ही लढाई किंवा कुठली गोष्ट रिअल मध्ये हरता ना, ती हार नसते, तुम्ही तिथे शिकता. पण जेव्हा तुम्ही सगळं करणं बंद करताना, गिव्हअप करताना, तेव्हा तुम्ही हरता. सो डोंट डू दॅट. कारण माझ्यासारखी एक मुलगी जिचे एवढे ऑपरेशन झाले, एवढ्या खाच खळगातनं आली आहे, ती जर इथे बसून तुम्हाला, मी काही ज्ञान देत नाही, मी काय मोठी ज्ञानी नाहीये, मी जे शिकलीये माझ्या त्या पूर्ण प्रोसेसमध्ये, तेव्हा मला कोणी वनश्री नव्हती असं सांगायला. पण आज ही वनश्री आहे, बोलते. तेव्हाच ठरवलं होतं की आपण इतरांसाठी आपला कान द्यायचा, खांदा नाही द्यायचा, हात द्यायचा वर काढायला. खांदा देऊन वीक नाही बनवायचं, पण हात देऊन त्यांना सिच्युएशन मधनं वर काढायचं, जर तुमच्या मनात ती तयारी असेल. बरोबर. दुःखात राहणं हा सुद्धा चॉईस आहे, आनंदी राहणं हा सुद्धा चॉईस आहे. तुम्ही काय चूज करता त्याच्यावर तुमचं आयुष्य घडत असतं. नशिबाला दोष देणं बंद करा, इतरांवरती ब्लेम करणं बंद करा. लुक इनसाइड, हील युअर सेल्फ, आणि मग एक सक्सेसफुल व्यक्ती, आनंदी व्यक्ती म्हणून आयुष्य जगायला सुरुवात करा. निश्चित. आणि खरंच आज इतकं छान मॅनिफेस्टेशन आणि त्याच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी, होपोनोपोनो तू ही जी एक टेक्निक सांगितलीस ना, आणि ती प्रॅक्टिकली करून दाखवलीत, मला वाटतं प्रेक्षकही ती करून बघतील. खूप वेगवेगळ्या गोष्टींवर आपण बोललो मॅनिफेस्टेशन रिलेटेड. त्यामुळे अर्थातच महत्वाचा विषय म्हणजे आपण पैसा कसा टिकून
येस राहावा एक त्यासाठी simple, काय करावं त्यावर बोललो आपण. मनी मनी कम टू मी, माझ्याकडे सगळे पैसे येतात, हे असे हात वर करून तुम्ही बोला. त्याच्यानंतर 19962114 मी सगळीकडेच सांगते, हा नंबर लिहा. हा अतिशय मॅजिकल नंबर आहे. 138 नंबर आहे. तुमची प्रोफेशनल ग्रोथ आणि एक विजन बोर्ड बनवा, ज्याच्यामध्ये माझा मोबाईलमध्ये 3रा विजन बोर्ड आहे की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याच्या गुगलवरती जाऊन इमेजेस काढा आणि कोलाज मेकरमध्ये ते फोटोज लावा आणि रोज त्या मोबाईलच्या स्क्रीनसेवरकडे बघा आणि म्हणा की हे सगळं माझ्याकडे आलेलं आहे. ते जमत नसेल ते कार्डबोर्ड पेपर घ्या, त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या लिहा, पिक्चर्स लावा आणि ते रोज तिकडे बघा. आणि एक छोटंसं काय म्हणतात ना टेक्निक आहे की तुम्ही असं म्हणतात ते आब्रा का डाबरा, हे खरं होतं अगं. म्हणजे मला असं वाटायचं की हे होत नाही, पण आय एम अ मनी मॅग्नेट. माझ्याकडे चारही बाजूने चारही दिशांनी पैसे येत आहेत. मी जिथे जाते तिथून मी पैसे अट्रॅक्ट करते. मनी लव्हज मी, आय लव्ह मनी. हे तुम्ही सतत बोलत राहा. हे कशाला बोलताय पैसेच येत नाहीत, पैसेच येत नाहीत, मग नाही येणार. तुला पैसे येतात, पैसे येतात, पैसे येतात. बघा, स्वप्न पण बघा, कामही करा. तूप खायचं असेल तर दूध उकळवा, पैसे आपोआप यायला लागतील. आणि विचार प्रणालीचा हा पहिला पॉडकास्ट तुझ्यासोबत केला आणि इतक्या येस, आय एम छान सो पद्धतीने ग्रेटफुल. येस. हे झालं, सगळं छान विचार आम्हाला कळले आणि आणि मला विचार प्रणाली हे नाव खूप आवडलं. म्हणजे त्याचे 2 अर्थ आहेत की विचार प्रणाली आणि विचार प्रणाली की काहीतरी एक थॉट देऊन जाणार आहे हा पॉडकास्ट. कारण आता इतके पॉडकास्ट आलेले आहेत, त्या गर्दीमध्ये आपलं वेगळं अस्तित्व टिकून ठेवणे आणि धरून ठेवणे आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. तर तुझं नाव सांगितलंस त्यामुळे ते नाव खूप आवडलं, विचार प्रणाली. आणि तुला खूप शुभेच्छा की तुझ्या या नवीन प्रवासासाठी. कारण तू आजपर्यंत खूप वेगवेगळे शोज घेऊन आलेली आहेस आणि ते सगळेच इंडस्ट्री मधले सगळेच कलाकार तुझ्या सोबतीने तुझ्या बरोबर उभे राहिले. सो तुला पण खूप खूप शुभेच्छा. असंच Thank you. यश मिळू दे आणि या नवीन वाटचालीसाठी, या चॅनलसाठी खूप ग्रो कर आणि लवकरच सिल्वर बटन, गोल्ड बटन, आणि डायमंड तुझ्याही बटन. नवीन प्रवासासाठी येस येस आमच्याकडनं येस खूप येस खूप येस येस. शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.